नमस्कार. मी काल परवा प्रवासामध्ये होतो आणि परतत असताना एकदा मी भाड्याची गाडी केली आणि त्या गाडीने फिरत होतो. तेव्हा त्या गाडीत मला जे नेहमी दिसतं ते एक बटन दिसलं आणि त्याच गाडीच्या त्या बटनाचा आढावा घ्यावा असं वाटलं. जरा बघा. आपलं ठरलंय गाडीत बसून खरं बोलायचं, त्यामुळं हा मुद्दा करतोय. मी एका ओला कॅबमध्ये बसलेलो आहे जी कुठेही तुम्हाला बघायला मिळते आणि त्या ओला कॅबमध्ये एक बटन तुम्हाला बघायला मिळते. आता याच बटनाचा घोळ दिल्लीत खूप मोठा झाला होता. म्हणजे आठवतंय तुम्हाला अरविंद केजरीवालांचं दिल्लीतलं प्रकरण पॅनिक बटनवालं? तर ते पॅनिक बटनचा एक मोठा घोटाळा झाला होता. असंच एक बटन मला काय तुम्ही जेव्हा ओला उबेर कराल तेव्हा एक पॅनिक बटन तुम्हाला त्या गाडीमध्ये दिसेल. ते पॅनिक बटन मी तुम्हाला दाखवतो. हे एक बटन इथे आहे, हे बघा इथे. त्यानंतर ड्रायव्हरच्या बाजूला, त्याच्या मागच्या बाजूला म्हणजे मागच्या सीटवरच्या माणसासाठी ते एक बटन लावलेलं आहे. ड्रायव्हरच्या पुढे एक बटन लावलेलं आहे आणि माझ्या मागे ही गाडी जरा मोठी असल्यामुळं दोन सीटवर हे इथे एक आहे आणि हे इथे एक आहे. आता मी तुम्हाला एक गंमत दाखवतो की हे बटन का लावलेलं आहे. म्हणजे जर गाडीतल्या माणसाला आपल्यासोबत काही वाईट होत आहे हे दाखवायचं असेल किंवा सरकारला कळवायचं असेल, पोलिसांना कळवायचं असेल, सुरक्षेसाठी, तर हे बटन दाबलेलं आहे. पण या बटन लावून काय उपयोग आहे का? मी दाबतो बघा. जरा पावले नीट दाखवा इथे. हे मी बटन दाबलं एकदा, दोनदा, दाबून ठेवलं, तीनदा, घंटा फरक पडत नाही. मग लावलंय का कशासाठी? उगीच दाखवायला? काही सांगता येत नाही कशासाठी लोक काय करतील ते. बरं ते जाऊ दे. या बटनला लावण्याचा जो खर्च आहे ना तो थोडका नाही. 15,000 रुपये लावले जातात. मग हे कंत्राट कुणाला जातं का? काय होतं? मग पैसे कुणाकडे जातात? कोण लावतं हे बटन? मग याचा फटका कुणाला बसतो? की हे ड्रायव्हरला फटका आहे, की गाडी मालकाला फटका आहे, की अजून कुणाला फटका आहे? रिनोव्हेशन करताना हे बटन लावलं जातं का? हे सगळे विषय चर्चा करण्यासारखे आहेत. सगळी माहिती मी तुम्हाला देतो, कारण आपल्याला गाडीत बसून खरं बोलायचं आहे, खोटं नाही. पाहिलं? यानंतर आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. तुम्हाला आठवत असेल पॅनिक बटनवाला मामला मी घेतला होता दिल्ली निवडणुकीच्या वेळेला आणि हे पॅनिक बटनचं प्रकरण हेच होतं. आपल्या गाड्यांच्या मध्ये, भाडोत्री गाड्यांच्या मध्ये हे पॅनिक बटन लावलं जातं. यातला रक्कमही तुम्हाला कळली आहे. आता मी याचा अर्थकारण जरा समजावून सांगतो. अर्थकारण असं आहे की एका गाडीत हे पॅनिक बटन बसविण्यासाठी 15,000 रुपये इतका खर्च होतो. बरं, हे 15,000 रुपये कसे घेतले जातात? मुळात हे पॅनिक बटन लावणं अनिवार्य केलेलं आहे. त्यामुळं गाड्या विकणारी माणसं जेव्हा टुरिस्ट पासिंगवाली गाडी विकत असतात तेव्हा या पॅनिक बटनचा खर्च यात समाविष्ट केलेला असतो. त्यामुळं कोणाची इच्छा असो अथवा नसो हे पॅनिक बटन घ्यावं लागतं. आता या पॅनिक बटनचा व्यवहार किती रुपयाचा होतोय? सध्या महाराष्ट्रात, एकट्या महाराष्ट्रात 3,67,000 टॅक्सी परमिट असलेल्या कार धावत आहेत. 3,67,000 टॅक्सी परमिट असलेल्या कार धावत आहेत. संख्या रोज वाढते, रोज बदलते. एकट्या मुंबईत जवळपास 80,000 गाड्या अशा असतील. RTOत गेलात आणि टॅक्सी परमिटवाल्या कार किती आहेत विचारलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता आपण 3,67,000 या आकड्याला 15,000 रुपयांनी गुणलं तर उत्तर येतं जवळपास 550 करोड रुपये. म्हणजे महाराष्ट्रात टॅक्सी चालविणाऱ्या माणसांच्याकडून 550 करोड रुपये इथल्या यंत्रणेनं वसूल केलेले आहेत. ही कंपनी कोणती आहे, कोणाची आहे, ती पॅनिक बटन लावते का? आणि समजा पॅनिक बटन दाबलं तर त्याचा परिणाम काय होतो मी तर तुम्हाला दाबूनही दाखवलंय. ह्याला जवळपास 24 तासच्या पेक्षा, आता व्हिडिओ पोस्ट होतोय म्हणजे करतोय 24 तासाच्या नंतर आणि पोस्ट होईल जवळपास अजून 24 तासांनी, म्हणजे 48 तास उलटून गेलेत. ना त्या टॅक्सीवाल्याला कोणी पकडलंय, संपर्क केलाय, ना माझ्याशी कोणी संपर्क केलाय.
ते पॅनिक बटन नुसतंच दाबायसाठी ठेवलं असेल, नुसतंच दाबायसाठी, तर उपयोग काय? म्हणजे मला समाधान, उगीच मी पॅनिक बटन दाबलंय आणि आता मला मदत मिळेल. त्या ड्रायव्हरला लुटत असतील आणि त्यानं पॅनिक बटन दाबलं तरीही उपयोग नाही, अशी स्थिती आहे. पॅनिक बटन दाबल्यावर जवळच्या किंवा त्यांच्या नियंत्रण केंद्रामध्ये मेसेज जाईल, कॉल जाईल, अलार्म वाजेल, त्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशनला कळवलं जाईल, लोकेशन बघून ते यांच्याशी संपर्क करतील, गाडी बघतील. असं काहीतरी घडलं पाहिजे ना. काहीही घडत नाही. म्हणजे केवळ वाहनधारकांच्याकडून 15,000 रुपये अतिरिक्त उकळता यावेत. हे उकळलेले 15,000 रुपये त्या प्रेस बटन बनवणाऱ्या, पॅनिक बटन बनवणाऱ्या कंपनीला दिले जावेत आणि त्यांचं उखळ पांढरं व्हावं. या कंपन्या कोणाच्या आहेत तेही शोधलं पाहिजे, त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे. 550 कोटी रुपयांचा व्यवहार आतापर्यंत झालाय. म्हणजे किती मोठा घोळ असेल विचार करा. पुढची कुठलीच यंत्रणा तुमच्याकडे नाही आहे. म्हणजे हे आपल्या गावात बसवायच्या पाणी पुरवठा यंत्रणेसारखं झालं. नळाचा पाईप टाकून झाला, घरात नळ देऊन झाले, पाण्याची टाकीच उभारायची राहिली. आत्ताही तसंच आहे. आमच्याकडं सगळ्या गावात नळ अंथरून झालेत, पाण्याची टाकी तीच नाही. जिथून पाणी नळाला येणार आहे तीच व्यवस्था उभी केली नाही. जिथून मदत मिळणार आहे तीच व्यवस्था उभी केली नाही आणि 550 कोटी रुपये डकारली आहे एक कंपनीने. विचार करा किती गंभीर परिस्थिती असेल. आणि याचा विचार करून दिल्लीला नाव ठेवणाऱ्यांनी महाराष्ट्रात काय काशी केली आहे हे समजणं आवश्यक आहे. महाराष्ट्रातल्या परिवहन मंत्र्यांनी हे बटन का आहे याचं उत्तर द्यावं. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी या बटनचा उपयोग काय झालाय याचं उत्तर द्यावं. आणि मग त्या गरीब बिचाऱ्या टॅक्सी चालकांच्याकडून 15,000 रुपये वसूल करावेत. हे 15,000 रुपये अक्षरशः आपल्या जवळच्या माणसांना पोचण्यासाठी खर्च केलेत असा माझा स्पष्ट आरोप आहे. नमस्कार.